मला नवीन घर बांधायचं त्याच्यामुळे आज आमच्या घराचं भूमिपूजन आहे, त्यामुळे सगळे आल्यात. आज खूप मज्जा येते, पण काही म्हणा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मम्मी आता झाडून घेते आणि मी बसलोय कारण की माझं पाणी गरम झालेलं नाहीये, कारण की सकाळपासून लाईट गेली त्याच्यामुळे. तर गाईज आपली आंघोळ वगैरे झाली. आता दुकानात तांदूळ द्यायचंय आणि पप्पांना डब्बा द्यायचा आहे, त्याच्यामुळे चाललोय दुकानात. गाईज आपण आलोय पाणी घेण्यासाठी, पाणी संपलंय घरचं, त्याच्यामुळे घ्यायला आलोय पाणी. तर गाईज पाणी घेऊन घरी आलोय आता मी. आणि आत्ता मला कळलं की दीदी आणि माझे दोन्ही मोठे भाऊ पण आल्यात घरी. तर बघू ते आता काय करतात, जेवण करतात. हो, तो कुठं पण गेला की नुसतं कामच. जेवण वगैरे झालंय, आता दुकानात आलोय जरा फादरला सोडायला. ते जाऊ पण आला. गाईज आम्हाला नवीन घर बांधायचंय, त्याच्यामुळे आज आमच्या घराचं भूमिपूजन आहे, त्यामुळे सगळे आल्यात. तर आपलं आता भूमिपूजन झालेलं आहे, तर आता आपण रानात निघालोय सगळेजण, बघू शकता. आले की भाई सुरू झाले हे. हा विषय का हो, एवढे बिरुस. यस. कोण झाड लावलेलं? जा. तर गाईज हे जे पेरू आम्ही रोज खातो नाही जाय ते लावलंय आमच्या दादाने. दादा हे लावलंय हे झाड. आज आनंद वाटतो की आपण जे वृक्षारोपण करतो त्याचाच परत आपल्याला रिटर्न मिळतं. एक वृक्षच असे की आपल्याला आपण त्यांचं संगोपन केल्यानंतर आपल्याला रिटर्न देतात, त्याच्यामुळे तो खूप बरं आहे. म्हणले की वृक्षवल्ली आमास वगैरे, हेच कारण असं. तर गाईज हे बघू शकतात जांभळीचं झाड आहे, ते नाही म्हणलं तरी 15 वर्ष झालं हे लावलंय. खरंच हे लावून 15 वर्ष झाले, पण याला फळ आहे नाही. तुम्हीच काहीतरी कमेंट करून सांगा की याला का फळ आहे नाही प्लीज. आणि की साहेब मला सगळे घरचे म्हणायला लागले काय तू झाड लावले. तर गाईज बघू शकतात पाणी कसं देतात आम्ही, टेक्नॉलॉजी. गाईज बघू शकतात. बंद करा. आवडते रे. आज खूप मज्जा येते, पण काही म्हणा. मी काय केलंय इकडे 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 अशी मार खाशी ना ग बस तू. इकडे पाईपलाईन चालू आहे आणि तुषार सिंचन. हो तर ते मॅडम उठा की, हिला उठव रे जाऊ एकदा. म्हणले भूक लागली राव, मी जेवली नाही आज. हा हा कर हा कर हा.
बस मी जर जागा बसलो काय होईल? काय नाही होणार बस बसू का? बस सगळं बाहेर द्या. लय आलं. तर काय आता घरी निघालोत आम्ही. ते बघू शकतात किती पेरू घेतल्यात. सगळे निघालेत. तिकडं मम्मी आणि दादा, तिकडे दीदी येतो का तिकडं. सोने चिचा पिकल्यात का? हो बघतो बरं. हो का ह्यो चालला चिचाकडे. दीदीने जाऊ चिचा पारत्यात. हो का हे कशी बोरं खात्यात. नुसतं खात्यात बाबा ही एक. अरे बास करा. तर काही त्याला काही जमलं नाही त्यामुळे आपण वर आलोय बोरं खायला. तूच खा मला ते की. तर आपण आता घरी निघालोय. दीदी कशी बघा खाली बसली जागा नसल्यामुळं. ते बघू शकतात. आपण निघालोय आता छान पैकी. एवढीच रानात काम केलं. दीदी लागली जेवायला. जाऊ बा बिचारी मम्मी करू देते. आणि मी चाललोय दुकानात. चलो. तर काही दुकान वगैरे बंद केलंय. आता घरी आलोय जस्ट. आता जेवण वगैरे करायचंय. शिव कसा अजून झोपलेला आहे. अजून झोपीतच. इकडे बघ. गुड. शिव का कराटे नाही. तू छान दिसतो. मम्मी काय करते बघ. मम्मी स्वयंपाक करते. दीदी काही सेवा करते. कधी नाही पाय दाबलं ना आज दाबते. रोज नीट घासाय तिथे भांडी. तर गाईज जेवण वगैरे सगळं झालंय. आता झोपण्यासाठी वरती आलोय. जो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथे समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.